नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे 11 तारखेचा रात्रीचा 11 मेचा. आम्ही 11 मेला रात्री 10 वाजता मूळमध्ये बीड मार्गी घोषणेश्वरला, पहाटेच्या 4 वाजता आम्ही घोषणेश्वरमध्ये पोहोचलो. 4 वाजताचं हे मंदिर शांत वातावरण, मंदिर उघडं होतं पण दर्शन बंद होतं. पहाटेचा जो 5 वाजताचा अभिषेक होता तो पण आम्हाला पाहायला मिळाला. 5 वाजता हा अभिषेक चालू होता महादेवाचा, कृष्णेश्वरचा. आम्ही घरातनं कल्पना पण केली नव्हती की आम्हाला आरती मिळेल किंवा अभिषेक मिळेल, पाहायला मिळेल. अभिषेक पण मिळाला आणि आरती पण मिळाली. ट्रिपची एवढी सुंदर सुरुवात झाली, काही सांगू शकत नाही. यांची आरती झाल्याच्या नंतर मी दर्शन चालू केलं. आम्ही सर्वांनी इथे घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन, जे इथेच भद्रा मारुती म्हणून आहे, त्या मारुतीच्या दर्शनासाठी सर्वजण निघालो. तिथं पण गेल्याच्या नंतर आरती चालू होती. इथली आरती आटोपल्यानंतर सर्वांनी दर्शन घेतलं. दर्शनाच्या नंतर सर्वांना प्रसाद पण मिळाला आणि ही भद्रा मारुतीची मूर्ती आहे. इथून आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासासाठी, जे की आम्ही गुजरातमध्ये जाऊन स्टे ऑफ युनिटी पाहिली, जे नर्मदा नदीवर आणि सरदार सरोवर धरणाच्या समोर जे सरदार वल्लभभाई पटेल यांची जी मूर्ती आहे ते पाहिले. आणि एवढ्या लांब आणि एवढ्या सुंदर ठिकाणी आले म्हणजे सर्वांनी छान छान फोटो काढले आणि मस्त एन्जॉय केलं. इथून निघालो जे पोईच्या मध्ये साधारण आम्ही नीलकंठधाम पाहण्यासाठी संध्याकाळचे 7च्या 8 सुमारास हे कमानीपाशी पोहोचली. सुंदर अशी कमान आहे. तिथून आत आल्याच्या नंतर संध्याकाळी असे सुंदर लाइटिंग आणि सर्व ठिकाणी कारंज्या चालू होत्या मंदिराच्या परिसरात. जे रीलमध्ये व्हायरल असलेलं नीलकंठधामचं मंदिर आहे तेच मंदिर आहे. हे संध्याकाळचं एवढं सुंदर असं दृश्य आहे. मंदिराच्या बाजूला त्यांचं अतिथीगृह आहे. त्या अतिथीगृहामध्ये आम्ही हा मुक्काम केला. मंदिर संध्याकाळी पूर्ण सुंदर असं दिसत होतं. आम्ही सकाळी सर्वजण आवरून 5:30च्या दरम्यान सकाळी परत मंदिरात आलो. मंदिरात सकाळी आल्यावर एवढं सुंदर असं दृश्य होतं की मंदिर सुंदर आणि शांत दिसत. हे मंदिर स्वामीनारायण महाराजांना समर्पित आहे. सकाळचे शांत वातावरणामध्ये हे सगळा सुंदर असा नजारा. सकाळी आल्यामुळे आम्ही फारशी गर्दी पण नव्हती आणि शांत निवांत आमचं दर्शन पण झालं आणि बघायला पण सुंदर बघायला भेटलं आणि इथली पण आरती भेटली. आम्ही मंदिरात येता क्षणी असा महाराजांचा पडदा उघडण्यात आला आणि इथली पण आरतीची सुरुवात झाली. इथं पण आम्हाला सकाळी परत आरती भेटली. म्हणतात ना, सुरुवात जर चांगली झाली तर सर्व चांगलंच होते. इथे पण छानशी अशी सर्वांनी आम्ही आरती केली. आरती घेतल्याच्या नंतर आम्ही सर्व मंदिर फिरलो. मंदिरात छोटे छोटे मंदिर, छोटे बाळकृष्ण, गणपती असे सर्व देवी देवता आहे मंदिरामध्ये. मंदिराचा गाभारा खूप सुंदर आहे. या मंदिराच्या बाजूला जे मारुतीचं मंदिर आहे ते मंदिर आहे. मारुतीचं पण आम्ही सकाळी दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर साईडला नर्मदा नदी वाहते. सकाळी सूर्यनारायण आणि नर्मदा नदीचं असं सुंदर असं हे पण दर्शन घेतलं आणि साईडचं बाळकृष्णाजीचं हे पण मंदिर खूप सुंदर आहे, यांचं पण दर्शन घेतलं. नंतर भगवान विष्णूचं दर्शन घेतलं. अशी मंदिरामध्ये छोटी छोटी खूप सुंदर मंदिरं आहेत. आपले दर्शन वगैरे आवरल्याच्या नंतर आम्ही निघालो गिरणारसाठी. जे गिरनार ट्रिप मधला महत्वाचा पॉइंट होता. आम्ही गिरणारसाठीच निघालेलो. गिरनारमध्ये आम्हाला पोहोचायला साधारणतः 4 ते 5 वाजलेले. 4-5च्या नंतर आम्ही तिथं एक धर्मशाळेत रूम घेतली. रूममध्ये आवरलं, जेवण वगैरे केल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही 11च्या नंतर वरती चढायला सुरुवात केली. पहिल्या पारीला कापूर वगैरे लावला, नारळ वगैरे फोडून आम्ही सर्वजण वरती चढण्यासाठी तयार झालो. हळूहळू बसत उठत जायला आम्हाला वरती साधारणतः 6-6:30 वाजले की आम्ही आरतीच्या टायमिंगला इथं पण आरतीला पोहोचलो. आरतीच्या टायमिंगमध्ये आणि आरती झाल्याच्या नंतर 6:30ला दर्शन सुरू झालं. दर्शन सुरू झाल्यावर दर्शन घेऊन परत आम्ही खाली येण्यासाठी निघालो. परत खाली उतरून आम्ही 12-1च्या दरम्यान खाली आलो. रूमवरती आलो आणि आराम केला थोडासा आणि परत तिथून निघालो ते सोमनाथसाठी.
सोमनाथ मध्ये आल्यावर आम्ही इथं पण एक रूम बघून राहिलो त्या दिवशी आणि सकाळी पहाटेच्या आरतीसाठी 5:30 वाजता परत मंदिरात आलो. सकाळची आरती घेतली ती नवीन मंदिरातली आणि परत नवीन मंदिरात आम्ही परत हे जुन्या मंदिरामध्ये पण आम्ही इथं दर्शन घेतलं. जुनं मंदिर पण खूप छान आणि सुंदर आहे. दोन्ही मंदिराचं आमचं दर्शन आटोपल्याच्या नंतर आम्ही सोमनाथ मध्ये जे रामाचं मंदिर आहे ते मंदिर पाहण्यासाठी गेलो. ते रामाचं मंदिर पण खूप छान आहे. रामाच्या मंदिरात आल्याच्या नंतर इथं पण आरती चालू होती. आम्ही इथली पण आरती घेतली. राम मंदिर पाहिल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो ते भालका तीर्थ मंदिर पाहण्यासाठी. हे भालका तीर्थ मंदिर आहे. श्रीकृष्णाची मूर्ती पण खूप छान आहे या मंदिरामधले. भालका तीर्थ मंदिर पाहून झाल्यावर आम्ही इथून निघालो बाणगंगा पाहण्यासाठी, जे समुद्र किनाऱ्यावरती आहे. बाणगंगा म्हणजे 3 महादेवाच्या पिंड्या आहेत ते समुद्र किनाऱ्यावरती. तिथून आलो हे आम्ही त्रिवेणी संगम पाहण्यासाठी. 3 नद्यांचा जो संगम आहे तो पाहण्यासाठी. त्रिवेणी संगम पाहिल्याच्या नंतर सोमनाथ मधला लाईट शो बघून आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. गंगेश्वर महादेव मंदिर हे जुनं मंदिर आहे. या मंदिरामध्ये 5 महादेवाच्या पिंडी, पांडवांनी तयार केलेल्या 5 महादेवाच्या 5 पिंड्या आहेत. ह्या पिंडींना स्वतः समुद्र येऊन स्वतः अभिषेक करतो. इथून दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही हा बाहेरचा समुद्र पाहिला आणि इथून डायरेक्ट निघालो ते द्वारकेसाठी. ते भाग 2 मध्ये